रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कारण सगळ्यांना कळलंय आता थंबनेल वरनं की मी कुठे चाललोय, कशासाठी चाललोय. तर फक्त मी नाहीये, माझी आई सुद्धा माझ्या बरोबर आहे, माझी माऊली माझ्या सोबत आहे आणि आम्ही दोघं चाललोय माऊलींच्या दर्शनासाठी आणि लुक रिव्हील साठी. अरे पटकन ऑपरेट पण करायला लागली आहे माझी माऊली, क्या बात. तर आम्ही आळंदीला निघालोय मुंबईवरनं आणि आता छान ही लुक रिव्हीलची प्रोसेस एन्जॉय करणार आहोत आपण सगळे मिळून. कारण आपला सिनेमा येतोय ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे हा सिनेमा पाहण्यासाठी. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात आपण हा सिनेमा पाहिला होता, म्हणजे बरेच सिनेमे पाहिले होते माऊलींचे. त्याच्यानंतर मे बी हा कलरफुल पहिला सिनेमा असावा आणि त्या सिनेमाचा इतका महत्त्वाचा भाग होणे हे माझ्या पदरी पडले. हे या जन्मीचं मागच्या जन्मीचं जितकं काही पुण्य आहे हे मी समजतो आणि हे माऊलींच्या आशीर्वादामुळे शक्य झाले. आणि निवृत्तीनाथांचा रोल करायला मिळणं, महाराष्ट्रांची संत परंपरा ही केवढी मोठी आहे आणि त्या परंपरेचा एक सगळ्यात महत्त्वाचा भागाची भूमिका करणं म्हणजे निवृत्तीनाथांची भूमिका माझ्या पदरी पडणं हे खरंच खूप पुण्याची गोष्ट आहे आणि ती माझ्या पदरी पडली. त्याचाच लुक रिव्हीलसाठी मी चाललोय आता पुण्यात आळंदीला आणि म्हटलं आपल्या माऊलीला सुद्धा घ्यावं. त्यामुळे आई सुद्धा माझ्यासोबत आहे. आई दाखव स्वतःला. त्या ब्लॉगची क्वीन झालेली आहे ती. तुझ्याकडेच ठेव. ब्लॉगची क्वीन झालेली आहे आई माझी. आणि मला ती मगाशी विचारत होती की अरे तू ब्लॉग कधी सुरू करतोयस. म्हटलं करतो. थांब. आई कसं वाटतंय आळंदीला चालली आहेस, तुझ्या मुलाचा एक छान सिनेमा येतोय, सुंदर सिनेमा येतोय. अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपानदेव हे सगळे आहेत आणि त्यातली एक भूमिका तुझा मुलगा साकारतोय आणि आळंदीत तू चालली आहेस. तर कसं वाटतंय तुला. खूप छान वाटतं. आळंदीला जाते त्याचा आनंदच होतोय आणि अक्षय निवृत्तीनाथ झाले त्याचाही खूप आनंद आहे. उद्या आजचा सोहळा कसा होतोय छान, म्हणजे सगळं मला पाहण्याची खूप अशी इच्छा झाली. तू याआधी आळंदीत गेलीस कधी. हो खूपदा गेलीस. हो. वा म्हणजे हे औचित्य वेगळं आहे तुझ्यासाठी. बाकी तू आळंदीत गेलीस बऱ्याचदा. क्या बात आहे. तर आता ही प्रोसेस दाखवूया आपण कशी आहे. तर पहिलं लाईक करा, शेअर करा. आई सांग काय करा अजून. सबस्क्राईब करा. ये पाठ. तर आता आम्ही दोघांनी छान चहा प्यायलाय. चहा कसा होता. छान होता. आणि आता आईला मी म्हंटल फूड कोर्ट मध्ये की छान खायला घेऊया आपण. छान तुला काय हवं, बर्गर हवं, पिझ्झा हवं, काय हवं. कारण ती खात नाही, मी पण खात नाही, पण तरी सुद्धा काय हवं का वेगळं किंवा काय वडापाव खायचं. तर तिचं काय म्हणणे सांग तूच आहे. मी आणलंय भरपूर खाऊ आणलंय, कशाला आणि खाऊ असताना कशाला बाहेर खर्च करायचा असं माझं म्हणणं. मी छान रताळी उकडलेली आणलीत, मखाने आणलेत, पुरणपोळी आणले, बिस्किट आणले असं. आणि काय रे आणलं आणखी ड्रायफ्रुट्स आणलेत, लाडू आणले, ड्रायफ्रुटचे लाडू आणलेत. एवढं सगळं असताना खर्च का करायचा. आणि तू भरपूर पाण्याच्या बाटल्या सुद्धा आणल्या. पाण्याच्या पण बाटल्या मी भरपूर आणल्यात. त्या पाण्याच्या बाटलीसाठी सुद्धा खर्च नाही करायचा. सो मला हे जाम आवडलेलं आहे की माझ्या पैशांची बचत. मी आता जे काही बचत करायला शिकलो हे माझ्या आईकडनं आलेलं आहे आणि ते मी हिच्याकडनं शिकलो. ह्याची प्रचिती पुन्हा मला तिने दिलेली आहे की बाबा आता 4 पैसे येत आहेत म्हणून 4 पैसे खर्च नाही करायचे, ते उद्यासाठी कसे ठेवायचे. एक तर लग्न होणार आहे तुझं, सेव्हिंग कळलं पाहिजे आहे की नाही. कळायलाच पाहिजे. सो अशा प्रकारे पुन्हा एकदा सेव्हिंगचा धडा, पैसे वाचवण्याचा धडा हा दिलेला आहे. मी तुम्हाला सांगतो घरची बाई जेवढं सुंदर मॅनेजमेंट करते एवढा सुंदर इकॉनॉमिकल अभ्यास, अर्थशास्त्र कुठल्याच तज्ञाला कळलेलं नसतं जेवढं घरच्या बाईला कळलेलं असतं की पैसे कसे गुंतवायचे, कसे वापरायचे. तर आता कळलं असेल तुम्हाला. आता मला फूड कोर्टला नाही तर गाडीतच रताळी खायचेत, लाडू खायचेत, मखाने खायचेत, ड्रायफ्रुट्स खायचेत, भूक लागली तर असं सगळं आहे. सो आळंदीत आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि आता बघूया. लुक मध्ये खूप दिवसांनी, साधारणतः 2 वर्षापूर्वी हा सिनेमा शूट झाला होता. त्याच्यानंतर आता
आणि आम्ही आळंदीत गेल्या गेल्या लगेच मेकअपला बसलो त्या लुकमध्ये येण्यासाठी. सगळ्यांनी मेकअप करून घेतला. अतिशय पॉझिटिव्ह वातावरण तिकडे तयार झालं होतं. सगळीजणं खूप जास्त एक्सायटेड होते की आपल्या लुक रिव्हीलचा आज कार्यक्रम आहे आणि कसं होणार आहे. दडपण होतं थोडंसं, कारण इतकी मोठी संस्कृती, इतका मोठा वारसा आपल्या महाराष्ट्राला मिळाला आणि त्यातले हे सगळ्यात महत्त्वाची 4 भावंडं, त्यांची भूमिका आपल्या पदरी पडली आणि ती प्रेक्षकांसमोर आज येणाऱ्या लोकांना कसं वाटणार आहे याचं दडपण आम्हा सगळ्यांना होतं, आम्हा चौघांना. माझी माऊली आल्यामुळे तिच्याबरोबरसुद्धा फोटो काढले आणि आम्ही माऊलींच्या मंदिरात पोहोचलो ह्या भूमिकेत. आणि बाजूला फक्त भजन ऐकायला येत होतं, अवधूताची गाणी ऐकायला येत होती, नामस्मरण ऐकायला येत होतं. असं पवित्र वातावरण या आळंदीत होतं आणि आम्हाला थोडंसं दडपण होतं, पण खात्री होती की माऊलींचा आशीर्वाद आमच्यावर आहे, दिग्पाल दादावर आहे, आमच्या संपूर्ण टीम बरोबर आहे, त्यामुळे सगळं छान होणार आहे. आणि लोकार्पण सोहळ्याला सुरुवात झाली. आणि अतिशय दैवी वातावरण तयार झालं होतं आजूबाजूला. सुवर्ण वृक्षाखाली आम्ही चौघं उभे होतो, निवृत्तीनाथांच्या भूमिकेत, मुक्ताईच्या भूमिकेत, सोपान काकांच्या भूमिकेत आणि संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट अनुभवायला नजरेनं पाहणारे निवृत्ती दादा, ज्ञानस्वरूप तेजरूप ज्ञानेश्वर महाराज, चिंतन श्री सौम्य सोपानवे आणि विजेसाठी तेजस्वी तरीही प्रेमळ हसून प्रसंगी सणकांडी बनून नामदेवांना ज्ञानमार्ग दाखवणारी सामदेवांची गुरु. म्हणजे आम्हा चौघांचं खरंच इतकं भाग्य आणि या आणि मागच्या जन्मीचं जे काही पुण्य आमच्या पदरी आलं त्याचं फळ म्हणून या इतक्या महत्त्वाच्या भूमिका आमच्या पदरी पडल्या. आणि खरंच याचं पूर्णतः श्रेय आमच्या दिग्दर्शकांना म्हणजे दिग्पालजी लांजेकर यांना जातं. त्यांनी आमची अशा प्रकारे निवड केली आणि त्याला आम्ही ही भूमिका पार पडू शकतो असं वाटलं. हे माझ्यासाठी तर खूपच जास्त महत्त्वाचं होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की बिग बॉस किंवा अशा सगळ्या पात्रांनंतर किंवा या सगळ्या गोष्टीनंतर एका दिग्दर्शकाला असं वाटलं की हा मुलगा करू शकेल, ह्याचं खरंच आश्चर्य मला तेव्हाही वाटलं होतं आणि आजही बऱ्याच जणांना वाटतं आहे. आणि अतिशय पॉझिटिव्हली त्याने मला सांगितलं की तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आणि मी फक्त आणि फक्त त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आज जो काही रिझल्ट आहे आणि जे काही मला अप्रिशिएशन सगळीकडनं मिळतं त्याचं संपूर्ण क्रेडिट दिग्पाल दादाला जातं. त्याच्यामुळे हे शक्य झालं, नाहीतर हे खरंच माझ्या डोक्यातसुद्धा कधी नव्हतं की मी असा रोल करू शकेन. मी निस्सिम विठ्ठल भक्त आहे, मला वारकरी संप्रदायाचा प्रचंड आदर आहे, माझ्या घरात तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल. पण ही एवढी मोठी गोष्ट माझ्या या जन्मी माझ्या वाट्याला येईल हे खरंच भाग्याचं आणि त्याचं सगळं श्रेय मी पांडुरंगाला, माऊलींना आणि दिग्पाल दादाला देतो. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव दैवताचे नाव, दैवताचे नाव, दैवताचे नाव, दैवताचे नाव, दैवताचे नाव.
दंगला. तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा. इंद्रायणी काठी देवाची आळंदी. लोक आपल्या पाया पडतात हे पाहून मी अगदीच भारावून गेलो होतो. म्हणजे म्हणतात ना की माणसात देव शोधणारा हा वारकरी संप्रदाय, याची प्रचिती मला येत होती. त्यांना देव दिसल्यासारखं वाटत होतं, देव भेटल्यासारखं वाटत होतं आणि त्यांच्या डोळ्यात ते सुख आम्हाला दिसत होतं. आणि नंतर मी तोच विचार केला जेव्हा या भूमिकेतनं बाहेर पडलो तेव्हा, की हा साधेपणा, हा भोळेपणा हा वारकरी संप्रदायात आहे आणि हा असणं फार गरजेचं आहे. आपण या स्मार्टफोनच्या नादात इतके स्मार्ट होत चाललो आणि तो हरवत चाललो आहे आणि हा येणं फार गरजेचं आहे. आपण भोळे भावडे असणं, श्रद्धाळू असणं ही अत्यंत गरज आहे. आपल्या पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या स्वतःकडनं आणण्यासाठीची गोष्ट आहे. नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव मागे पुढे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी. या सगळ्यात अवधूत दादाचं गाणं ऐकणं म्हणजे तर स्वर्ग सुखच. त्यामुळे आम्ही सगळे शांत व्हायचो जेव्हा दादा गायला लागायचा तेव्हा. कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर भक्त करुणाकर करुणाकर भक्त करुणाकर ज्ञानबाई भक्त करुणाकर ज्ञानबाई न पाहे आदी कुळाचा विचार न पाहे आदी कुळाचा विचार भलतिया भावे शरण जात भेटी भलतिया भावे शरण जात भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी पाडी तसे तुटी जन्मव्याधी न पाहे आदी कुळा
फुलाचा विचार न पाहेयाची फुलाचा विचार. तर अशा प्रकारे हा अतिशय दैवी सोहळा पार पडला आणि खूप भारी वाटते आत्ता ही तुमच्यासोबत हे सगळं काही शेअर करताना. खूप भरून आलं आहे आणि असेच आशीर्वाद तुमचेसुद्धा, विठ्ठलाचेसुद्धा, माऊलींचेसुद्धा असू दे माझ्या पाठीशी. जितकं मला जमलं तितकं मी या ब्लॉगमधनं सांगण्याचा आणि शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या चौघांवर, आमच्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई ह्या संपूर्ण टीमवर असंच प्रेम करत राहा. 18 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्याची गाणी, त्याचा ट्रेलर, ह्या सगळ्या गोष्टी यायच्या बाकी आहेत. त्याचे वेळोवेळी अपडेट्स मी तुम्हाला देत राहीन. तुम्हाला कळतेसुद्धा सोशल मीडियावर. पण असंच प्रेम करत राहा आणि प्रेम देत राहा. रामकृष्ण हरी.